नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एक्झाम स्टडीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरचे तुमचे सर्वांचे स्वागत। रिसेंट ॲडव्हर्टाईज आपल्याला भेटलेली आहे बघा महाजन कोची। आपल्याला माहिती आहे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये 600+ वॅकन्सीज आहेत। या सेशनमध्ये आपण त्याचा एक्झाम पॅटर्न डिस्कस करूया, एक्झॅक्टली कसा असला पाहिजे, लेटेस्ट अपडेट प्रमाणेच डिस्कस करणार आहोत। बाकीचं थोडंसं वॅकन्सीविषयी बोलणार आहे, काही आपल्या ऑनलाईन कोर्सेसविषयी बोलणार आहे। एकदमच माफक दरामध्ये अवेलेबल केलेला कोर्स तुम्ही एकदा निश्चितपणे बघून घ्यावा, नंतर तुम्ही ठरवावं। नंतर याच्या व्यतिरिक्त काही मिसलेनियस पॉईंट्स जे असतील त्याच्याविषयी आपण डिस्कस करूयात। बघा, थोडक्यात या ॲडव्हर्टिजमेंटबद्दल सांगायचं म्हणलं तर एक मोठी मेगा अपॉर्च्युनिटी म्हणू शकतो आपण। बऱ्याच वर्षानंतर आलेली ही अपॉर्च्युनिटी आहे। जवळपास एई आणि जेईच्या पोस्ट सोबतच एकत्रितपणे ह्या पोस्ट आलेल्या आहेत। पे स्केल खूपच चांगल्या प्रतीचा आहे। अगोदरच याच्याविषयीचा व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपडेट केला आहे, यूट्यूबला सुद्धा अपडेट केला आहे। बाकीची जी काही लेटेस्ट इन्फॉर्मेशन असेल ती मी या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहे आणि इथून येणाऱ्या छोट्या मोठ्या अपडेट्स याच्या संदर्भाच्या ह्या सुद्धा आपण याच्यामध्ये डिस्कस करूयात। बघा, महाजन को एक इंडियामधली एक मोर ऑफ द रेप्युटेड कंपनी म्हणलं तरी चालेल आपण। ओके, याच्यामध्ये जर बघितलं व्हॅकन्सीज मेकॅनिकलसाठी 40%, इलेक्ट्रिकलसाठी 40% आणि इन्स्ट्रुमेंटसाठी 20% आउट ऑफ 661 661 मधनं। त्याच्यामध्ये 339 पोस्ट फक्त ह्या एईसाठीच्या आहेत। ओके, आणि 322 पोस्ट ह्या जेईसाठीच्या आहेत। म्हणजे ही रिक्रुटमेंट अशी आहे, याच्यामध्ये डिप्लोमावाले पण अप्लाय करतील, डिग्रीवाले पण आणि त्याच्या पुढचे हायर एज्युकेशनवाले सुद्धा अप्लाय करतील। प्लस जे इंटर डिपार्टमेंटल सुद्धा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पोस्ट याच्यामध्ये काढण्यात आलेल्या आहेत। बघा, इंटर डिपार्टमेंटल जे कोण महाजनकोच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 34 वॅकन्सीज, 32 वॅकन्सीज या सुद्धा आहेत। बघा, आपण जर मेकॅनिकलमध्ये बघितलं तर एई लेवलच्या जवळपास 122 वॅकन्सी, जेईच्या 116 वॅकन्सी, इलेक्ट्रिकलसाठी एईच्या 122 आणि जेईच्या तशाच 116 वॅकन्सीज। इन्स्ट्रुमेंट ब्रँचवाल्यांसाठी सुद्धा एई आहे 61 आणि जेई आहे 58। अशा मिळून 661 वॅकन्सीचं पूर्ण ब्रेकअप आहे। याच्यामध्ये इकडच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी कुठलेही एक्सपिरियन्सची गरज नाही आहे। एक्झाम कोण कंडक्ट करेल, मॅक्सिमम 99%ची पॉसिबिलिटी 100% समजून घ्या। चला, IBPS आहे बघा, कारण याच्या मागचं एक नोटिफिकेशन मी लेटेस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेलं आहे। IBPSने जी एक्झाम कंडक्ट केली आहे या लेवलची, त्यासाठीचं आपण डिस्कशन करूया। याच्यामध्ये बाकीची तर सगळी इन्फॉर्मेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेच आहे आपल्या एक्झाम स्टडीच्या। याच्यामध्ये आता 17/12 म्हणजे आपल्या ह्या ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन्सला तुम्ही अप्लाय करू शकता। 17/12 मात्र ही त्याची लास्ट डेट असणार आहे बघा, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये डिसेंबरचे। सर, एक्झाम कधी होणार आहे? जानेवारीचा 2nd वीक ही एक टेंटेटिव्ह डेट आहे। जनरली IBPS म्हणलं की ज्यावेळेस नोटिफिकेशन रिलीज करतं त्याच्या 2-2.25 महिन्याच्या आसपास यांची एक्झाम होत असते बघा। ह्या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग अद्याप अपडेट झालेलं नाही आहे। जर निगेटिव्ह मार्किंग आलीच तर तशी आपण आपल्या ह्या यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला कळवेल। 2016ची ही मागची एक रिक्रुटमेंट होती बघा एई जेईची, त्यावेळेस हा एक्झाम पॅटर्न पुढे बघितल्याप्रमाणे असा काहीसा होता। याच्यामध्ये हा ओल्ड पॅटर्न आहे बघा। ओल्ड पॅटर्नच मॅक्सिमम पॉसिबिलिटी की हाच फॉलो होणार आहे याही एक्झामला। त्याचं रिझन पण सांगतो। आता सिव्हिलची येणारी एक अपकमिंग एक्झाम आहे, त्यासाठीचं त्यांनी जे हँडआउट्स दिलं आहे त्यासाठी जो एक्झाम पॅटर्न मेन्शन केला आहे तो तुम्हाला मी सांगेल। बघा, मागच्या पॅटर्नप्रमाणे प्रोफेशनल नॉलेज, तुम्ही मेकॅनिकलचे असाल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकलचे असाल तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन असाल तर इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग। सेपरेट ब्रँच निहाय याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज बोललं जाणार आहे। नंबर ऑफ क्वेश्चन्स त्याचे 60 असतील। मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकल असं नसतं BMC सारखं, मेकॅनिकलसाठी वेगळा पेपर, इलेक्ट्रिकलसाठीचा वेगळा आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठीचा वेगळा पेपर। याच्यामध्ये जर बघितलं आपण तर टोटल टाईम हा 2 तासांचा असतो बघा। पेपरचा 2 तासाचा टाईम असतो, 120 मिनिटं असतात। याच्यामध्ये टोटल क्वेश्चन्स हे 120च असतात बघा, 120च क्वेश्चन्स असतात। याच्यामध्ये टोटल मार्क्स ही एक्झाम असते बघा 180 मार्क्सपैकी असते। 180 मार्क्सपैकी तुमचा कट ऑफ लागला जातो। ओके, ही एकमेव एक्झाम आहे, एकदम डायरेक्ट रिक्रुटमेंट टाईप ही एक्झाम असणार आहे आपल्यासाठीची। जसं की नंबर ऑफ क्वेश्चन 60 आहेत, प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्क्सचा असतो। असे मिळून टेक्निकल नॉलेज तुमच्या ब्रँचला 120 मार्क्स आहेत, सगळ्यात जास्तीचं वेटेज इथंच आहे। नंतर मराठी विषयीचे क्वेश्चन्स असतात, मराठीमधनंच असतात ते। ह्याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स असतात, 10 मार्क्स असतात। नंतर आहे इंग्लिशचे सुद्धा असेच 10 क्वेश्चन्स असतात, 10 मार्क्सला असतात। प्रत्येक क्वेश्चन 1 मार्क्सचा। त्याच टाईपमध्ये रिझनिंग आणि क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड IBPS लेवलचा असणार आहे। इथं असं बघा 20 क्वेश्चन्स असतात 20 मार्क्सला आणि इकडे सुद्धा 20 क्वेश्चन्स 20 मार्क्सला या टाईपमध्ये। आणि याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह लँग्वेज नाही आहे, तुम्हाला इंग्लिशमध्येच हे प्रश्न असतात। फक्त मराठी ही मराठीमध्ये असते बघा। ओके, बाकी सगळं बाकीच्या काही पेपर्सप्रमाणे इकडं बाकीचं ऑप्शन नाही तुम्हाला।
हा होता ओल्ड पॅटर्न आणि 99% पॉसिबिलिटी आहे की हाच फॉलो होऊ शकतो. जर थोडाफार जरी चेंज झाला याच्यामध्ये तर असा काहीसा पॅटर्न जास्तीत जास्त फॉलो होऊ शकतो. पण हे लेटेस्ट अपडेट नाही आहे, तेवढी पण लेटेस्ट नाही, याच्यापेक्षाही जास्तीची लेटेस्ट मी तुम्हाला दाखवतो लगेचच. हे 3 ऑक्टोबर 2022चा एक ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठीची जी ऑनलाईन टेस्ट कंडक्ट केली गेली होती त्यासाठीचा हा असा पॅटर्न होता. त्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज 50 क्वेश्चन्स होते, 40 मिनिटांचा टाईम होता त्याला. रिझनिंगचे 40 क्वेश्चन्स, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड 20 क्वेश्चन्स आणि मराठी 20 क्वेश्चन्स. म्हणजे याच्यामध्ये इंग्लिशला त्यांनी स्किप केलं होतं बघा, याच्यामध्ये इंग्लिशला स्किप केलं होतं. हा एक पॅटर्न आहे बघा 3 ऑक्टोबर 2022 प्रमाणे. पण ह्याच्यामध्ये पॅटर्न जर तुम्ही चेंज बघितला, येणारी जी अपकमिंग सिव्हिलची एक्झाम आहे त्यासाठीचा पॅटर्न आपल्याला त्यांनी दिलेला आहे, तो बघूया आपण. हा जो पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये इन्फॉर्मेशन हँडआउट असा आपल्याही एक्झामला येणार आहे बघा. काही दिवसा अगोदरच येते हे एक्झामच्या जनरली. आणखी त्यांनी आपल्या ह्या एक्झामसाठीचा पुरेपूर तंतोतंत पॅटर्न आणखी दिलेला नाही आहे, जस्ट नोटिफिकेशन रिलीज केलं आहे. हे बघा, ही ऑनलाईन एक्झाम असते, ऑब्व्हियसली कम्प्युटर बेस्ड एक्झाम असते. आताची जी लेटेस्ट एक्झाम आहे बघा, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा डेप्युटी इंजिनियरसाठी किंवा ॲडिशनल इंजिनियरसाठी AE-साठीची. त्यामध्ये जर तुम्ही मुख्यतः बघितलं तर हा लेटेस्ट पॅटर्न असाच आहे. प्रोफेशनल नॉलेज, मराठी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग आणि क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड. 120 क्वेश्चन्स, 180 मार्क्स त्याच्यामध्ये आणि ड्युरेशन असतो आपल्याला हा 2 तासाचा. इंग्लिशमध्येच पूर्णपणे असतात हा पेपर एक्सेप्ट मराठी. याच्यामध्ये नेमके क्वेश्चन्स कसे असतात बरं हे थोडक्यात बघूया आपण. मुख्यतः या टाईपमध्ये याचा पेपर असतो बघा, जसे की मराठीचे काही क्वेश्चन्स 4-5 ऑप्शन्स आपले असे, हे 5 ऑप्शन्स बघा. एक्झाम्पल, पुढे काही शब्दसमूह दिले आहे, त्यांचा अर्थ सांगणारा एक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. क्वेश्चन असा. त्या टाईपमध्ये पुढेच आपले इंग्लिशचे क्वेश्चन्स काय, ओके, या टाईपचे असे क्वेश्चन्स असतात. त्यातलं योग्य पर्यायाला तुम्हाला टिकमार्क करायचं आहे किंवा त्याला निवडायचं असतं बघा. आणि काही क्वेरीज तुमच्या साईडनं अशा येत आहेत की सर आम्हाला डिटेल ह्याच्यामध्ये असलेले सब्जेक्ट सांगा बरं तुम्ही एकदा. तर मेकॅनिकलचा डिटेल कुठले विषय असणार, कसं वेटेज असणार, त्याचं टेंटेटिव्ह याचा एक नवीन व्हिडिओ येत आहे लवकरच. त्याच टाईपमध्ये इलेक्ट्रिकलचा सुद्धा, इलेक्ट्रिकलचे विषय कुठले असतील आणि त्यांचा टेंटेटिव्ह वेटेज कसं असणार आहे आणि काही प्रिव्हियस क्वेश्चनचा रेफरन्स त्याच्या संदर्भातचा हा विषय येणार आहे. मागच्या वेळेस जी 2016ला एक्झाम कंडक्ट केली गेली होती ती IBPS-कडनं कंडक्ट केली गेली नव्हती, त्यामुळे मागचा पॅटर्न हा ऑप्टेकचा थोडासा वेगळा होता बघा. यांची क्वेश्चनची लेवल, काठिण्य पातळी थोडीशी वेगळी असणार आहे, कारण आता IBPS कंडक्ट करत आहे. ॲज युज्युअल याच्यामध्ये असलेला एक महत्त्वाचा विषय म्हणजे आपलं प्रोफेशनल नॉलेजच आहे. प्रोफेशनल नॉलेजमध्ये तुमच्या ब्रँचविषयी सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याच्यामुळेच तुमचं सिलेक्शन होण्यास जास्त मदत होणार आहे. असा आमचा ऑब्झर्वेशन आहे की मागच्या वेळेस अशा टाईपच्या एक्झाम्समध्ये थोडासा टाईमचं थोडंसं कन्स्टंट येऊन जातं. आपल्याला कमी वेळेमध्ये आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. जनरली क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगचे काही प्रश्न IBPS कंडक्ट करत असल्यामुळं थोडासा टाईम कन्झ्युमिंग असतात. सो त्याच्या अकॉर्डिंगली प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी आणि पेपर सॉल्विंगची स्ट्रॅटर्जी याच्याविषयीचा सुद्धा एक नवीन अपडेट आमचे वेगवेगळे फॅकल्टीज आणि आम्ही सुद्धा आमच्या ह्या YouTube प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला अवेलेबल करूयात. सर याच्यासाठी पुस्तकं कुठले वापरायचे, काही कोर्स आहे का आपल्या साईडनं किंवा नोट्स कुठल्या वापरायच्या आणि अभ्यासाची स्ट्रॅटर्जी काय ठेवायला पाहिजे आम्ही एक साधारणतः 50-60 दिवसांकरताची, याचे सुद्धा व्हिडिओजचे अपडेट्स आपण रेग्युलर आपल्या या YouTube चॅनलला आपण देत आहोतच. होपफुली तुम्ही वेगवेगळे आमचे चॅनल्स टेलिग्रामचे जॉईन करावेत की तिथं आपण सगळे अपडेट्स देणार आहोत. काही सॅम्पल क्वेश्चन्स पेपर मी अपलोड करणार आहे. ज्या कोण स्टुडंट्सला क्लासेसची मदत घ्यायची आहे, कंटेंटची मदत घ्यायची आहे, आमचे असलेले वेगवेगळे फॅकल्टीची टीम एकदमच माफक किमतीमध्ये हा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. पूर्णतः रेकॉर्डेड असणार आहे. याच्यामध्ये लाईव्ह सेशन्स जे होणार आहेत ते MCQ सॉल्विंग, डाऊट सॉल्विंगसाठीचे लाईव्ह सेशन्स होत आहेत. पूर्णतः सब्जेक्ट्स याच्यामध्ये कव्हर केले जातील. जसं की महाजनकोसाठी रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच अशी आहे. फक्त 999 रुपये प्राईस असलेली ही बॅच आहे. त्यामध्ये तुम्ही कंटेंट जाऊन आत्ताच तुम्ही चेक करू शकता. 6000 किमतीचा हा कोर्स फक्त 999 मध्येच आपण देत आहोत सगळ्या विद्यार्थ्यांना. ह्या कोर्सच्या काही हायलाईट्समध्ये तुम्ही सगळे फॅकल्टीज आमचे चेक करू शकता, त्यांचे डेमो सेशन चेक करू शकता. 5-6 फॅकल्टीज आहेत आम्ही इथं. त्यामध्ये सगळा तुमचा टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचं कंटेंट कव्हर केलं जाणार आहे. यामध्ये काही प्रमाणात असलेले MCQs आपण लाईव्ह सेशन्सच्याद्वारे घेत आहोत. एक 10,000 प्लस प्रॅक्टिससाठीचे MCQs आम्ही अवेलेबल करत आहोत तुम्हाला. 10,000 प्लस असणारच आहेत, त्याच्यापेक्षाही इव्हन जास्तच असणार आहेत. याच्यामध्ये पूर्णतः नोट्स तुम्हाला फ्री असणार आहेत. PDF फॉर्मॅटमध्ये ई नोट्स म्हणून असणार आहे तो कन्सेप्ट, तो तुम्हाला तिथंच रीड आउट करता येणार आहे.
ह्या प्रत्येक व्हिडिओजवरती कुठलंही लिमिटेशन्स नसणार आहे, तुम्हाला बघण्यासाठीचं लिमिटेशन्स नसणार आहे, तुम्ही डेस्कटॉपला सुद्धा या व्हिडिओजला बघू शकता. तसाच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठीचा सुद्धा असाच कोर्स 999 मध्ये लॉन्च करत आहोत आपण. याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ फॅकल्टीज टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल 8+ फॅकल्टीज असणार आहेत. इकडेही लाईव्ह सेशन्स, सगळे टेक्निकल नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स कव्हर केले गेले आहेत आणि एक्सपर्ट आणि एक्सपिरियन्स फॅकल्टीज आहेत आपल्या याच्या. मेकॅनिकल आणि हे इलेक्ट्रिकलचे दोन्ही कोर्सेस आपल्या ह्या एक्झाम स्टडी ॲपला डाउनलोड करून तुम्ही एकदा व्हिजिट करू शकता, डेमो कंटेंट चेक करू शकता. त्यात जे काही कंटेंट सध्या अवेलेबल आहे त्यापेक्षा असणारं वेगळं कंटेंटसुद्धा आपण लवकरच अपलोड करत आहोत आणि काही कंटेंट हे लाईव्ह सेशनच्या फॉर्मॅटमध्ये होणार आहे. आता बोलल्याप्रमाणे जर तुम्हाला सेल्फ स्टडी करायचं असेल तर कुठले बुक्स तुम्हाला रेफर करायचे आहेत या पर्टिक्युलर जनकोच्या एक्झामसाठीचे, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, इन्स्ट्रुमेंटेशनचे सुद्धा आम्ही लवकरच आपल्या यूट्यूबला अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहोत. एकच आउटलाईन सांगेन की अपॉर्च्युनिटी मेकॅनिकलसाठी, इलेक्ट्रिकलसाठी वन ऑफ द बेस्ट अपॉर्च्युनिटी म्हणलं तरी चालेल ह्या मागच्या 2-3 वर्षांमधली. अशाच कोर्सप्रमाणेच आम्ही टेस्ट सिरीजसुद्धा एकदम माफक किमतीमध्ये, माफक दरामध्ये तुमच्या सर्वांपर्यंत अवेलेबल करण्याचा प्रयत्न करत आहोत. या एक्झामच्या संदर्भातले कुठलेही छोटे मोठे जर अपडेट्स आले तर ते सुद्धा आम्ही अवेलेबल करूयात. एक्झामची जी डेट असणार आहे बघा ती टेंटेटिव्ह आपण म्हणू शकतो 2 महिन्याच्या आसपास, बट थोडंसं डोमासाईलमुळं हे मागे पुढे होऊ शकतं बघा. ॲज युज्युअल आपण बघतोय की 2017 नंतर जवळपास प्रत्येक एक्झामवरती कोर्ट कचेरी चालूच आहे, त्यामुळे थोडासा डिले होतो काही एक्झाम्सला. तर होपफुली तुम्ही अभ्यास तुमचा चालू ठेवावा आणि चालू असेल. बाकीचे जे काही तुम्हाला या पोस्टविषयीचे अपडेट्स असतील ते अगोदरच्याच एका व्हिडिओमध्ये दिलेले आहेत आपल्या सरांना. सध्या तरी आपल्याला जॉब असणं जास्त महत्त्वाचं आहे, त्यामुळे सॅलरी, पे स्केल वगैरे याच्यावरती आपण जास्त फोकस ठेवला नाही आहे. जे काही प्रिव्हियस पेपर्स जर भेटलेस तर जे काही अवेलेबल आहेत आणि नवीन जर भेटलेस तर आपल्या ह्या टेलिग्राम चॅनलला आपण रिस्पेक्टिव्ह टेलिग्राम चॅनल्सला आपण अपडेट करूयात. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट लाईव्ह सेशन्समध्ये. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.